तुम्ही करा सही. उपकार होतील. मला नाही पटत आहे तुमचं लग्न आणि कधी पटणार पण नाही. अपर्णा सोडून दुसऱ्या कुठल्या बी पोरीशी तुम्ही लग्न केलं असतं ना तर मला लई आनंद झाला असता. दादासाहेब थांबा. अपू, संजीवनी वहिनी करतील तुझ्या बाजूने सही. चालेल की. हे बरोबर का सुजित भाऊजी तुमचं? म्हणजे तुमचं लग्न जमावं म्हणून आम्ही प्रयत्न केले आणि सही तुमच्या लाडक्या बहिणीने करायची वे? नाही नाही, हे रॉंग आहे बर का. हा बरोबर बोलतायत वहिनी साहेब. दादासाहेब भाऊजी मोठे आहेत, त्यांनाच करू देत सही. वहिनी साहेब, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही सही करा. नाही, आम्हाला पण कसला सोस नाही. ज्याला कोणाला सही करायची असेल त्यांनी करावी. सुजित भाऊजी उगाच ताणू नका ना. वहिनी साहेब, माझी मनापासून इच्छा आहे की अपर्णाच्या बाजूने साक्षीदार म्हणून तुम्ही सही करावी. आई साहेब, तुम्ही सांगून बघा ना संजीवनी वहिनींना. तुमचं ऐकतील त्या कदाचित. नाही, सुचित्रावांचं आणि संजीवनींचं नातं चांगलंच आहे. आम्ही सांगायची काही गरज पडणार नाही. तरी पण तुम्ही म्हणताय म्हणून सांगतो आम्ही. संजीवनी, करा, सही करा. मी आधार कार्ड आणतो तुझं. वहिनी साहेब, तुम्ही सही करावीत याला माझी काही कारण आहे. त्यापैकी एक म्हणजे तुम्ही अपर्णाचा जीव वाचवला. तुमच्यामुळे हा दिवस बघायला मिळतोय आम्हाला. दुसरं म्हणजे तुमचा या लग्नाला विरोध होता म्हणून तुम्ही सही करणं गरजेचं आहे. तुम्हाला हे आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे की तुम्ही या लग्नाच्या साक्षीदार होत्या. आणि आमचा असा विश्वास आहे की तुम्ही जर सही केलीत ना
तर आमचं लग्न हॅपीली एव्हर आफ्टर होऊन जाईल बघा. त्यामुळे प्लीज सही करा. थँक्यू वहिनी साहेब. सुजित डाले पाटील आणि अपर्णा मोरे यांचा विवाह संपन्न झाला आहे हे मी जाहीर करतो. सुजित आणि अपर्णाचं कायदेशीररित्या लग्न झालं म्हणायचं आता. ती पोरगी सुजाच्या पायातला काटा आहे. जर सुजाला त्रास झाला, झोंबलं, दुखलं तरी सुद्धा त्याच्या पायातला काटा मी कायमचा काढणार. फक्त ह्या संकटापासून सुजाला दूर करण्याचं मला बळ दे. बसा. या दादा साहेब. आलेत सगळे. संजू इकडे ना. चल चल चल. काँग्रेट्स सुजित भाऊजी. थँक्यू. काँग्रेट्स. केशव दादा, मी मागची कवाडे लावून घेतली आहेत आणि ओटा पण आवरून ठेवलाय. तुम्ही आई साहेबांना आणि बेबी मावशींना दूध दिलत का? दिलं. बरं, झोप आता जाऊन. लई दमला असाल ना. सर्वेश दादांना पण सांगा. हा. केली का कवाड नीट बंद? तुम्ही लोक दारं लावता, आगळ लावता, बाहेरचं कुणी आत येऊ नये म्हणून. पण कुठून ना कुठून लोक येतातच आत. तुमच्या नाकावर टिचून